आज नवीन वर्ष आहे। लोकशाहीच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा। आणि लोकशाहीवरती आपण आज दिवसाची पहिली सूर्यकिरण थेट पाहूया। तर सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह पाहायला मिळतोय आणि हीच लोकशाहीवरती नवीन वर्षाची पहिली सूर्यकिरण आपण पाहतोय। तर संपूर्ण जग सध्या नवीन वर्षाची वाट पाहतोय आणि तो दिवस आजचा आहे। 2023 ला निरोप सर्वांनी दिलेला आहे आणि 2024 चा आजचा पहिला दिवस, नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय आपण लोकशाहीवरती पाहतोय। सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह देखील पाहायला मिळतोय। अनेक जण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या डेस्टिनेशनला देखील भेट देत आहेत। तर काही मित्रपरिवार आणि नातेवाईकांसोबत घरीच नवीन वर्षाच्या स्वागताची संपूर्ण जगभर आपल्याला तयारी पाहायला मिळते। लोकशाहीवरती नवीन वर्षाचा नवीन दिवस आणि नवीन वर्षाचा पहिला सूर्यकिरण आपण थेट पाहतोय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर आपण माहिती घेऊयात। मीनाक्षी मात्रे आमच्या प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। मीनाक्षी, आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि नवीन वर्षाची पहिली सूर्यकिरण आपण लोकशाहीवरती पाहतोय, कसा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय? तेजस, आपण पाहतोय की सध्या मी मुंबईच्या प्रवेशद्वारावरती आहे आणि गेटवे ऑफ इंडिया या संपूर्ण परिसरामध्ये प्रसन्नमय वातावरण पाहायला मिळतंय आणि नवीन वर्षाचा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसाचा हा पहिला सूर्योदय आणि पहिल्या दिवसाचा हा पहिला सूर्योदय याची पहिली किरण पाहण्याकरिता अल्लोट अशी गर्दी जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। खरं पाहायला गेलं तर पहिली किरण या पहिल्या सूर्याची आणि 2024 हे भरभटीने जावो, सोबतच आपण पाहतोय एक आनंदाचं, नवीन चैतन्याचं आणि त्यासोबतच नव्या आकांक्षा, नवीन उमेद, नवीन जिद्द घेऊन येणारं हे नवीन वर्ष जावं याकरिता आपण पाहतोय की याच मुंबई शहरामध्ये आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं अल्लोट अशी गर्दी सध्या गेट ऑफ इंडिया परिसरामध्ये आहे। तर पाहायला गेलं तर मुंबई ही स्वप्न नगरी आहे आणि या स्वप्न नगरीमध्ये नवीन स्वप्न घेऊन येणारं हे 2024 चा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा हा पहिला सूर्योदय आपण पाहत आहोत। खरं तर एक वेगळंच चित्र जे आहे ते याच गेट ऑफ इंडियाच्या या परिसरामध्ये पाहायला मिळतंय। कारण एकीकडे आपण जर पाहिलं तर हा समुद्र आणि समुद्रालाच आपण जर पाहिलं तर याच बेटीवरती आपण पाहतोय की लोक आपल्या फोनमध्ये याच पहिल्या सूर्योदयाची फोटोची टिप्पणी जी आहे ती टिपण्याकरिता मोठी गर्दी करून आहेत। एकमेकांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा नवीन वर्षाच्या दिल्या जात आहेत आणि लोकशाहीवरती आपण पाहतोय की 2024 चा हा पहिला सूर्योदय पाहायला मिळतोय आपल्याला। तर मुंबईवर पडणारा या पहिल्या सूर्याची ही पहिली किरण आणि नवीन वर्षाच्या या पहिल्या दिवसाचा हा पहिला सूर्योदय नवीन सुरुवात म्हणू शकतो। अगदीच अनेक वेगवेगळ्या संकल्पना असतात, प्रत्येकाच्याच याच संकल्पनांना एक नवीन दिशा आणि नवीन उमेद या ठिकाणी आपण पाहू शकतो। प्रत्येक जण जे आहे ते जगभरामध्ये आजपासून नवीन उमेदीने, नवीन जिद्द घेऊन आपला आजचा दिवस जो आहे तो सुरू करणार आहेत। खरं तर नव्या वर्षाचा आजचा हा पहिला दिवस आणि याच वर्षी आपण पाहतोय की हे वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं, भरभराटीचं जावो या शुभेच्छा ज्या आहेत त्या या ठिकाणी दिल्या जात आहेत। प्रत्येक जण आपल्या फोनमध्ये इथली फोटो जी आहेत ती कैद करण्यासाठी आपण पाहतोय की मोठी गर्दी करून आहेत। सोबतच आपण पाहिलं की नवीन वर्षाच्या या पहिल्या सूर्याची पहिली किरण आणि हे दृश्य जे आहे ते आपण लोकशाहीवरती पाहतोय। आपल्या प्रेक्षकांना देखील पहिल्या सूर्याची, या पहिल्या सूर्योदयाची किरण जी आहे ती पाहण्याकरिता आपण पाहू शकतो की खास लोकशाहीवरती हे दृश्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। एक आनंदाचं, एक वेगळंच प्रसन्नमय वातावरण जे आहे ते संपूर्ण ह्याच परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर मुंबईलाच म्हणजेच गेट ऑफ इंडियाच्याच परिसराला लागून अगदीच पुढे नरिमन पॉइंट आहे, मरीन ड्राईव्ह आहे, जुहू चौपाटी आहे। मुंबईमध्ये अनेक
समुद्र किनारे आहेत. या समुद्र किनाऱ्यावरती सकाळी पहाटेपासूनच तर अगदी मीनाक्षी, नवा रात्री संकल्प आणि नवी उशिरापासूनच उमेद देणारा आजचा दिवस आहे. धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह पाहायला मिळतोय. सर्वच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आतुरतेने वाट पाहत होते आणि तो दिवस आज आलेला आहे. भूषण शिंदे देखील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. भूषण, सगळीकडे अगदी उत्साहाचं वातावरण आहे, नव्या संकल्पना आहेत, नव्या उमेद घेऊन येणारा आजचा दिवस आहे. कसं मुंबईमध्ये वातावरण पाहायला मिळतंय आणि मुंबईकर कशा पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत करतायत? नक्कीच त्याच्या एकंदर काल 2023 या वर्षाला निरोप दिल्यानंतर आज 2024 ची पहिली पहाट आपण पाहतो. एकंदर आज पहिला सूर्योदय हा 2024 वर्षाचा जो पहिला सूर्योदय आहे तो आपण पाहत आहोत. अत्यंत विलोभनीय अशा प्रकारे संपूर्ण दृश्य आहे, संपूर्ण चैतन्याचं अशा प्रकारे संपूर्ण वातावरण आहे. अशा प्रकारे संपूर्ण हा नवीन वर्षाची सुरुवात आपण आता करत आहोत आणि एकंदर संपूर्ण महाराष्ट्र असेल किंवा संपूर्ण देशामध्ये अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारे संपूर्ण वर्ष मानलं जात आहे. का याचं कारण म्हणजे या वर्षभरात अनेक राजकीय निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे हे संपूर्ण वर्ष हे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारे वर्ष आहे. एकंदर जर पाहिलं तर अनेक घडामोडी या वर्षभर घडणार आहेत. अनेक जणांचे अनेक संकल्प आहेत, ते संकल्प देखील पूर्णत्वास जाण्यासाठी एकंदर संपूर्ण वर्षाची सुरुवात आता झालेली आहे. आणि एकंदर हे वर्ष संपूर्ण जर पाहिलं तर महाराष्ट्रात देखील आणि देशात देखील एकंदर विधानसभा निवडणुका आणि देशातील लोकसभा निवडणुका या दोन निवडणुका असल्या कारणाने हे वर्ष राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं असं वर्ष मानलं जात आहे. त्यामुळे या वर्षभरात अनेक घडामोडी देखील घडणार आहेत. त्यामुळे संपूर्ण वर्ष येणारा वर्ष हा संकल्प नवी उमेद देणारा असणारा दिवस आहे. धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह पाहायला मिळतोय. अनेक जण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहेत आणि ही दृश्य आपण पाहतोय. मुंबईतील पहिला सूर्योदय, स्वप्ननगरी मुंबईमधला हा सूर्योदय आपण पाहतोय. नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय आपण लोकशाहीवरती पाहतोय. नवा संकल्प आजच्या दिवशी लोक करत असतात. नवी उमेद देणारा आजचा दिवस असतो आणि याच 2023ला बाय बाय करत आता 2024चा संपूर्णपणे आपण स्वागत करतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.